नमस्कार, उपासनाच यमी पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भरपूर ड्रायफ्रूट्स घातलेली एकदम हेल्दी आणि न्यूट्रिएंट्सनी भरलेली अशी खजूर बर्फी, जी तुम्ही फास्टिंग दरम्यान सुद्धा खाऊ शकता। तर इथे मी घेतलेले आहेत पिस्ता, छान सीड्स घेतलेले आहेत, पंपकिन सीड्स आहेत, काजू, अक्रोड आहेत, त्यासोबत बदाम आहेत। हे सर्व ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। इथे मी पिस्ताची जी आहे ती पावडर करून घेतलेली आहे, जी आपल्याला वरती कोटिंगसाठी उपयोगी येईल। त्यासोबत तूप घेतलेलं आहे आणि खजूरची पेस्ट यूज करते। जर तुमच्याकडे सीडलेस खजूर असतील तर ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून सुद्धा तुम्ही यूज करू शकता। सो मी थोडा कन्व्हिनियंट ऑप्शन सिलेक्ट केला। इथे खजूरची पेस्ट भेटते, सो मी खजूरची पेस्ट घेतलेली आहे। सर्वप्रथम आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पॅन गरम झालं की त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे आहेत। थोडा क्रंचीनेस येतो यामुळे ड्रायफ्रूट्सला आणि ते बर्फीमध्ये खूप छान लागतात। त्यामुळे इथे 2 ते 3 मिनिटं छान आपल्याला ड्रायफ्रूट्स जे आहेत ते परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर पॅनमध्ये तूप घालायचं आहे आणि आपली जी खजूरची पेस्ट आहे ती इथे मी घालणार आहे। ती थोडी सॉफ्ट होऊन द्यायची आहे। ती सॉफ्ट झाली की त्यामध्ये आपल्याला आपले ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत। ती इमिजिएटली 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेच सॉफ्ट होते। आपल्याला कळालं की ही थोडी अशी मऊसूत झालेली आहे की त्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। स्लो फ्लेम करायची आहे एकदम आणि ते सर्व मिक्स करायचे आहे। तिथे लक्षात ठेवायचं की आपली फ्लेम जी आहे ती स्लो पाहिजे। त्यानंतर छान हे मिश्रण जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तुपाचा हात घ्यायचा आहे। मिश्रण खूप जास्त गरम असतं त्यामुळे सावधतेने जर आपल्याला करायचं आहे, कारण का चटका लागू शकतो, हात भाजू शकतो। एकदम हळूवारपणे छान असं रोल करून घ्यायचं आहे। त्यानंतर जी आपण पिस्ताची पावडर करून घेतली होती त्याच्यावर हे छान रोल करायचं आहे। तुम्हाला जर लाडू वाळायचे असतील तर तुम्ही असे लाडूसुद्धा छान वाळू शकता, पण इथे मी वडी करत आहे त्यामुळे मी मस्त असा रोल करून घेतला आहे। आणि मग त्यानंतर आपल्याला हा जो रोल आहे तो फॉईल पेपरमध्ये गुंडाळायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं की बाइंडिंग खूप चांगली होते, बर्फी एकदम आपली छान शेप घेते। त्यामुळे आपल्याला हे छान रोल करून घ्यायचे आहे आणि त्याचे दोन्ही एंड जे आहेत फॉईल पेपरचे ते आपल्याला अशा पद्धतीने क्लोज करून घ्यायचे आहेत। नंतर फ्रीजमध्ये 3 ते 4 तास किंवा 2 ते 3 तास मॅक्सिमम तुम्ही आपली बर्फी छान सेट करून घ्यायची आहे। आता तुम्ही इथे बघू शकता आपली बर्फी एकदम मस्त तयार आहे। छान तिने शेपसुद्धा घेतलेला आहे आणि असे ड्रायफ्रूटसुद्धा मस्त भरगच्च दिसत आहेत। म्हणजे एक बर्फी खाल्ली की तुमचं पोट नक्कीच भरणार, किंवा तुमचे जे स्मॉल स्नॅक हंगर्स असतात, जे मिड मील म्हणतो आपण, तेव्हासुद्धा गोड खायची क्रेविंग झाली तर तुम्ही ही एक बर्फी नक्कीच पोट भरेल। तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। स्टे ट्यून।